तुमच्यामध्ये अनंत शक्ती दडलेली आहे. तुम्ही साधारण मनुष्य नाही, तर अमृताचे पुत्र आहात. स्वतःमधील त्या दिव्यत्वाला ओळखा आणि जागे व्हा. तुम्हाला हवी असलेली सर्व शक्ती तुमच्या आतच आहे. त्या शक्तीला प्रकट करा. बाहेर कुठेही शोधू नका. आपल्या अंतरातील त्या महाशक्तीला जागृत करा. स्वातंत्र्य हा आत्म्याचा स्वभाव आहे. गुलामगिरी म्हणजे आत्म्याचा मृत्यूच होय. शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही बाबतीत जो स्वतंत्र आहे, तोच खरा मनुष्य आहे. एक ध्येय निश्चित करा आणि इतर सर्व विचारांचा त्याग करून केवळ त्याच ध्येयाचे चिंतन करा. ते ध्येय तुमच्या रक्तात आणि नसामध्ये भिनले पाहिजे. हाच यशाचा मूळ मंत्र आहे. वेळ अत्यंत मौल्यवान आहे. तो कधीही वाया घालवू नका. प्रत्येक क्षणी आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करा. लक्षात ठेवा, व्यर्थ गेलेला प्रत्येक क्षण तुमची प्रगती रोखत असतो. आमचे पूर्वज वीर होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. म्हणूनच आमच्या रक्तात भित्रेपणाला जागा नाही. आपल्या कार्यातून आपले शौर्य सिद्ध करा. दुसऱ्यांसाठी जगणाराच खऱ्या अर्थाने जिवंत असतो. बाकी सर्व जिवंत प्रेतासमान आहेत. त्यागाशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही. त्याग हीच मानवी जीवनाची सार्थकता आहे. कोणी काहीही म्हणो, सत्याची साथ सोडू नका आणि सत्याच्याच बाजूने उभे राहा. हेच तुम्हाला खरा वीर बनवेल. सत्यासाठी कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे धैर्य एकवटून पुढे जा. ईश्वराला भित्री माणसे कधीच आवडत नाहीत. वीरच ईश्वरी कृपेस पात्र ठरतात. जो न घाबरता आपले कर्तव्य बजावतो, त्याच्यातच ईश्वराचा वास असतो. जर तुमच्या स्वतःवर विश्वास असेल, तर तुम्ही चमत्कार करू शकता. संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे राहिले, तरी तुमचा आत्मविश्वास तुम्हाला विजयी करेल.